Hello dear students, welcome to my first online lecture on SYBA compulsory English course in this semester. Unfortunately, the colleges are closed again due to the rapid spread of Omicron, and we believe that the colleges will reopen in February. Let's hope that the situation will get better and we can meet offline again in the classroom. But till then, we have to adopt the online teaching learning method. So I request you to attend these online lectures sincerely. Dear friends, time will not stop for anyone. So we will make a good use of this time and we will try to study, we will try to learn the syllabus sincerely at home. तर कृपया प्रत्येकाने हे ऑनलाईन लेक्चर्स नीट ऐका, समजून घ्या. आय शॅल ट्राय टू कीप दीज लेक्चर्स शॉर्ट सो दॅट यू विल नॉट लूज इंटरेस्ट in watching the lectures. I shall send you these lectures on YouTube. The YouTube link will be shared to you on WhatsApp group. I am not sharing these lectures purposefully on Google Classroom because I know many students have not yet joined Google Classroom. तर मी ही लेक्चर्स यूट्यूबवर पाठवेन जेणेकरून विद्यार्थ्यांना ही लेक्चर्स पाहणं ऐकणं सोपं जाईल. So, let us start the poem Still I Rise. वर्गामध्ये आपण ही कविता शिकत होतो. आपण या कवितेची इंट्रोडक्शन पाहिलेली आहे. ही कविता मी तुम्हाला वर्गात वाचून दाखवलेली आहे. आता आपण लाईन बाय लाईन या कवितेचा अर्थ समजून घेऊ. So, this is a poem by an American poet, Black American poet. So, let us read the poem by Maya Angelou. And I told you that this poem is on racism. In this poem, the poet is a mouthpiece or she is a representative of all the black people in America. तर या आपल्या कवितेमध्ये ही कवयित्री काय म्हणते बघूया आपण. फर्स्ट स्टॅन्झा बघा. You may write me down in history with your bitter, twisted lies. You may trod me in the very dirt, but still, like dust, I will rise. Now, let us try to understand the poem line by line. So, in the first stanza, the poet says that you may write me down in history with your bitter, twisted lies. That is, you will write about me bitterly. Bitter is a word which shows taste. आपल्या जिभेला ज्या अनेक चवी जाणवतात जसं की गोड, तिखट, आंबट, त्यातलीच बिटर ही सुद्धा एक टेस्ट आहे. बिटर म्हणजे कडवट, पण इथं या शब्दाचा अर्थ वेगळा आहे. तर कवयित्री म्हणते की यू मे राईट मी डाऊन इन हिस्ट्री विथ युअर बिटर ट्विस्टेड लाईज. तुम्ही काय कराल, तुम्ही कदाचित माझ्याबद्दल एक चुकीचा इतिहास लिहाल. माझ्याबद्दल इतिहासात काय लिहाल, काही कडवट शब्द लिहाल. ट्विस्टेड लाईज म्हणजे लाय, LIE लाय, खोटं बोलणे. माझ्याबद्दल गैरसमज किंवा माझ्याबद्दल चुकीच्या समजुती पसराल. तुम्ही काय कराल, ट्विस्टेड लाई. ट्विस्ट करणे म्हणजे फिरवणे. तर माझ्याबाबतची एखादी गोष्ट तुम्ही चुकीच्या पद्धतीने मांडाल, फिरवाल आणि माझ्याबद्दल तुम्ही कडवट भूमिका तुमच्या इतिहासामध्ये मांडाल. तर इतिहास कोणाचा असतो, इतिहास जेत्यांच्या बाजूने लिहिलेला जातो. म्हणजे ज्या लोकांना लिहिता वाचता येतं किंवा जे लोक सत्तेमध्ये असतात ते एक वेगळ्या प्रकारचा इतिहास आपल्या देशाचा, आपल्या समाजाचा मांडतात की ज्याच्यामध्ये बऱ्याचदा चुकीच्या गोष्टी मांडलेल्या असतात. फॉर एक्झाम्पल, संभाजी महाराजांचा ज्यावेळी इतिहास लिहिला त्यावेळी काही इतिहासकारांनी संभाजी महाराजांबद्दल अतिशय अपशब्द, बदफैली, वाईट चारित्र्याचा राजा अशा प्रकारे संभाजी महाराजांची अवहेलना केली. अशा प्रकारे सत्य काय करलं, सत्य त्यांनी तोडून मोडून
आपल्या इतिहासामध्ये मांडलं. पण नवीन इतिहासकारांनी अत्यंत अभ्यासपूर्वक हे शोधून काढलं की संभाजी महाराज हे अतिशय हुशार, ज्ञानी, अभ्यासू, अनेक भाषा जाणणारे आणि शूरवीर होते. तर अशा प्रकारे इतिहासामध्ये बऱ्याचदा चुकीच्या गोष्टी, चुकीचे समज पसरवले जातात. म्हणून या स्टॅन्झामध्ये ही कवयित्री काय म्हणते की यू मे राईट मी डाऊन इन हिस्ट्री विथ युअर बिटर ट्विस्टेड लाईज. सो द पोएट सेज दॅट यू रेफर टू द व्हाईट पीपल. ती गोऱ्या लोकांना उद्देशून म्हणते की तुम्ही कदाचित माझ्याबद्दल किंवा माझ्या लोकांबद्दल, आम्हा कृष्णवर्णीयांबद्दल काय कराल, काही कडवट वाक्य लिहाल, शब्द लिहाल, चुकीचा इतिहास मांडाल आणि सत्य तुम्ही काय कराल, सत्य तुम्ही दाखवणार नाही, खोट्या गोष्टी तुम्ही आमच्याबद्दल मांडाल. देन शी सेज यू मे ट्रॉड मी इन व्हेरी डर्ट बट स्टील लाईक डस्ट आय विल राईज. ट्रॉड करणे म्हणजे तुडवणे. तुम्ही काय कराल, मला घाणीमध्ये तुडवाल. थोडक्यात काय, माझ्यावर, आमच्यावर तुम्ही शिंतोडे उडवाल, आमच्याबद्दल चुकीचे समज पसरवाल, आमच्याबद्दल नाही ते लिहाल. बट लाईक डस्ट आय विल राईज. पण तरीसुद्धा जशी धुळीला तुम्ही दाबू शकत नाही, धूळ जशी उडते तशी मी सुद्धा काय करेन, आय विल राईज. सो नो मॅटर वॉट यू राईट अबाउट मी, नो मॅटर हाऊ मेनी लाईज यू स्प्रेड अगेन्स्ट मी, आय विल राईज. मी काय करेन, मी या धुळीसारखी, एखाद्या फिनिक्स पक्षासारखी मी याच्यातूनही भरारी घेईल. थोडक्यात काय, तुम्ही माझ्याबद्दल काही लिहा, चांगलं लिहा, वाईट लिहा, पण मी माझा उत्कर्ष करूनच घेईन. आय शॅल राईज. आय विल राईज म्हणजे मला तुम्ही हरवू शकणार नाही, माझं मनोबल खच्ची करू शकणार नाही आणि माझा आवाज दाबू शकणार नाही. या अर्थाने द पोएट सेज आय विल राईज. देन इन द फर्स्ट स्टॅन्झा तुम्हाला लक्षात येईल की लास्ट साऊंड हा काय होतोय, हा राईम होतोय. कोणता लास्ट साऊंड, हे बघा, लाईज, राईज. सो द लास्ट साऊंड इन द सेकंड लाईन, मी काय म्हणतोय, साऊंड म्हणतोय बरं का. लाईज मधला सेकंड लास्ट साऊंड आहे ज, राईट. लाईज आणि राईज मधला पण लास्ट साऊंड आहे ज. सो द पोएम इज रिटन in strict rhyming pattern. There is rhyme pattern which you can easily observe in the poem. So let me read the first stanza again. You may write me down in history with your bitter twisted lies. You may trod me in the very dirt, but still like dust I will rise. हा आत्मविश्वास आपल्याला या कवयित्रीचा किंवा या कृष्णवर्णीयांचा आत्मविश्वास आपल्याला या कवितेमध्ये प्रत्येक स्टॅन्झामध्ये बघायला मिळणार आहे. तर तुम्ही आमच्याबद्दल काही करा, आम्ही काय करू, आय विल राईज, ही त्यांची भूमिका या कवितेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट स्टॅन्झा बघा. डज माय सॅसिनेस अपसेट यू, व्हाय आर यू बिसेट विथ ग्लूम, कॉज आय वॉक लाईक आय हॅव गॉट ऑइल वेल्स पंपिंग इन माय लिव्हिंग रूम. So the next stanza begins with a question. There are two questions in the second stanza. Does my sassiness upset you? Again, the question is asked to the white man. The poet says, माझा सॅसिनेस म्हणजे काय, माझा ॲटिट्यूड. सॅसिनेसचा अर्थ काय की माझा बोल्ड ॲटिट्यूड, माझा म्हणजे आम्हा लोकांचा. आता आम्ही कसे झालेलो आहोत, निर्भीड झालेलो आहोत, आम्ही कोणालाही घाबरत नाही. हा आमचा ॲटिट्यूड तुम्हाला अपसेट करतोय का? आम्ही पूर्वीसारखं तुम्हाला दबून राहत नाही. दॅट इज वेन ब्लॅक पीपल वेअर स्लेव्स, दे वेअर अफ्रेड ऑफ द व्हाईट मॅन. They respected the white man for no reason, but now we do not respect you because you are treating us very badly. So now we are learned, we are educated, and now we do not respect you for any reason. विनाकारण उगीच आम्ही तुमच्या पुढं मान तुकवत नाही. आणि याचा तुम्हाला राग येतोय का, याचं तुम्हाला वाईट वाटतंय का?
सो डज माय सॅसीनेस अपसेट यू? तुम्ही आमच्याबद्दल नाराज आहात का की आम्ही तुम्हाला रिस्पेक्ट देत नाही, तुमच्याशी अदबीने वागत नाही, तुम्हाला घाबरून दबून राहत नाही? वाय आर यू बिसेट विथ ग्लूम? ग्लूम म्हणजे काय? डिप्रेशन, सॅडनेस. ग्लूम म्हणजे डिप्रेशन किंवा सॅडनेस. तर वाय डू यू लुक सॅड? तुम्ही बिसेट म्हणजे वाय टू बिकम. वाय आर यू बिसेट विथ ग्लूम सिम्पली मीन्स वाय डू यू लुक सॅड, वाय डू यू लुक अपसेट, वाय डू यू लुक मेलॅन्कोली? तुम्ही एवढे निराश, उदास, दुःखी, खिन्न का दिसत आहात? कॉज आय वॉक लाईक आय हॅव गॉट ऑइल वेल्स पंपिंग इन माय लिव्हिंग रूम. कारण का तुम्ही का उदास झालेला आहात, का निराश, खिन्न, दुःखी झालेला आहात? कारण आता मी कसा चालतो किंवा आम्ही कृष्णवर्णीय कसे चालतो? आय वॉक लाईक, जसं की आम्ही अशा पद्धतीने, अशा आविर्भावात चालतो जणू काही आमच्याकडं काय आहे? वी गॉट ऑइल वेल्स, आमच्याकडं तेलाच्या खाणी आहेत. पंपिंग इन माय लिव्हिंग रूम, आमच्या घरातल्या लिव्हिंग रूम्समध्ये जणू काही तेलाच्या खाणी आहेत. या आविर्भावात आम्ही चालतो, वागतो, म्हणून तुम्हाला दुःख होतंय की काय, वाईट वाटतंय की काय? आता हे एक मेटॅफर आहे. कोणतं मेटॅफर? की देर आर ऑइल वेल्स इन आवर लिव्हिंग रूम. कोणाच्याही घरामध्ये अशा प्रकारची तेलाची खाण असत नाही. पण इथं या कवीला म्हणायचंय काय? सो शी वॉन्ट्स टू से दॅट you are afraid, you are upset because you do not like to see us confident. आज आमच्याकडं बऱ्यापैकी आम्हाला शिक्षण मिळालेलं आहे, आमचा आर्थिक उत्कर्ष झालेला आहे, ही गोष्ट तुम्हाला पाहवत नाही की काय? याच्यामुळे तुम्ही दुःख, उदास, खिन्न झालेला आहात की काय? एखाद्याकडं तेलाची खाण असणे म्हणजेच काय? तो माणूस श्रीमंत सधन असणे. सो नाव things have changed. We have become educated. We are doing businesses. And thus, we are earning quite a good amount of money. So, we have become independent. आमचा आर्थिक उत्कर्ष झालेला आहे. आम्ही आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी झालेलो आहोत, की जे 100-200 वर्षापूर्वी नव्हतं. आम्ही गुलाम होतो. आमच्या गुलामगिरीचा तुम्ही अत्यंत वाईट पद्धतीने उपयोग करून घेतला, आमचं शोषण केलं. पण हळूहळू वी एंडेड स्लेव्हरी, वी बिकेम फ्री, वी गॉट एज्युकेशन अँड वी आर डेव्हलप्ड. आता आम्ही काय झालेलो आहोत? आम्ही प्रगतीच्या मार्गावर आहोत. आणि हे तुम्हाला पटत नाही की काय? याचं तुम्हाला दुःख होतं की काय? असा प्रश्न किंवा अशा आविर्भावामध्ये हा सेकंड स्टॅन्झा लिहिलेला आहे. सो इन द सेकंड स्टॅन्झा द पोएट asks the white man several questions, and the poet says that, look, I have changed myself. Now I do not respect you for no reason, and I do not mind even if you are upset with me. I have become bold, I have got confidence because now I have got education and money with me, and you are upset because we have these two things with us. अशा तऱ्हेने सेकंड स्टॅन्झामध्ये कवयित्री काळ्या लोकांची बाजू आपल्या पुढं मांडते, की आज अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीय आणि गौरवर्णीयांमध्ये जो मतभेद आहे त्याच्या मागचं एक मूळ कारण असं आहे की हे कृष्णवर्णीय आता काय झालेले आहेत? स्वावलंबी झालेले आहेत, उच्च शिक्षित झालेले आहेत, आणि त्यामुळंच हे गोरे लोक या कृष्णवर्णीय लोकांचा द्वेष करतात, मत्सर करतात. सो डज माय सॅसीनेस अपसेट यू? वाय आर यू बिसेट विथ ग्लूम? कॉज आय वॉक लाईक आय हॅव गॉट ऑइल वेल्स पंपिंग इन माय लिव्हिंग रूम. मी माझ्या लिव्हिंग रूममध्ये ऑइल वेल्स पंप करतोय, ऑइल काढतोय, ते ऑइल मी विकतोय, अँड दस आय एम गेटिंग रिच. थर्ड स्टॅन्झा पहा. Just like moons and like suns, with the certainty of tides, just like hopes springing high, still I will rise.
आता इथं पण बघा, इथं पण काय आत्मविश्वास आहे. ही कवयित्री सांगते की मी आय विल राईज, मी नक्कीच, माझा नक्कीच उत्कर्ष होणार आहे, मी नक्कीच पुढे जाणार आहे. तुम्ही कितीही प्रयत्न केले, तुम्ही मला कितीही मागं ओढण्याचा प्रयत्न केला, खाली खेचण्याचा प्रयत्न केला, माझं मनोबल खच्ची करण्याचा प्रयत्न केला, तरीसुद्धा तुम्ही आता मला काही मागे ओढू शकणार नाही, मला थांबवू शकणार नाही. तर मी कशाप्रमाणे माझा उत्कर्ष होणार आहे पहा. सो शी सेज, जस्ट लाईक मून्स अँड लाईक सन्स, जसा चंद्राचा उगम होतो, जसा आकाशामध्ये चंद्र उगवतो, सूर्य उगवतो, विथ द सर्टन्टी ऑफ टाईड्स, जसं समुद्रांमध्ये, टाईड म्हणजे लाटा, जसं समुद्रांमध्ये लाटा येणं हे निश्चितच आहे, समुद्राच्या लाटा कोणी थोपवू शकत नाही, चंद्र सूर्याचं उगवणं कोणी रोखू शकत नाही. जस्ट लाईक होप स्प्रिंगिंग हाय, जसं माणसाच्या मनामध्ये होप्स तयार होतात, आशा निर्माण होतात, त्याचप्रमाणे मला सुद्धा कुणी रोखू शकणार नाही. त्याचप्रमाणे स्टील आय विल राईज, म्हणजे या स्टॅन्झामध्ये किंवा या पूर्ण कवितेमध्ये तुम्हाला कवयित्रीचा आत्मविश्वास दिसेल. सो शी सेज दॅट no matter how many odds are there, no matter how much the situation is difficult, I shall come over the situation and I shall succeed in my life. मी आयुष्यामध्ये सक्सीड होईन. SU वर्ड कोणता आहे? सक्सीड. सक्सीड होणे म्हणजे यशस्वी होणे. आयुष्यामध्ये मी नक्कीच यशस्वी होईन, तुम्ही कितीही आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला तरी. सो दीज आर द फर्स्ट 3 स्टॅन्झाज. नेक्स्ट 3 स्टॅन्झाज पाहू आपण, किंवा नेक्स्ट एक स्टॅन्झा बघू आणि मग थांबू आपण. डिड यू वॉन्ट टू सी मी ब्रोकन, बाउड हेड अँड लोअर्ड आईज, शोल्डर्स फॉलिंग डाऊन लाईक टीयर ड्रॉप्स, weakened by my soulful cries. Again, she asks 2 questions to the white man. ती काय म्हणते पहा. माया अँगेलू काय म्हणतायत? कवयित्री अशी म्हणते, वेट, येस. सो शी सेज, डिड यू वॉन्ट टू सी मी ब्रोकन. व्हॉट इज ब्रोकन? ब्रोकन इज पास्ट पार्टिसिपल ऑफ ब्रेक. ब्रेक इज अ वर्ब. ब्रेकचा पास्ट टेन्स आहे ब्रोक आणि पास्ट पार्टिसिपल आहे ब्रोकन. तर ब्रेक होणे म्हणजे तुटणे, मोडणे. डिड यू वॉन्ट टू सी मी ब्रोकन, तुम्हाला मला मोडलेलं पाहायचं होतं का? म्हणजे मी आयुष्यामध्ये निराश झालेली आहे, अपयशी झालेली आहे, खचलेली आहे, असं तुम्हाला मला पाहायचं होतं का? अगेन इट इज ॲड्रेस टू द व्हाईट मॅन. सो डिड यू वॉन्ट टू सी मी ब्रोकन, बोर्ड हेड अँड लोअर्ड आईज, म्हणजे मी मान खाली घातलेली आहे. बरोबर. BOW, बाव, बाव करणे म्हणजे मान खाली घातलेली आहे, माझे डोळे जमिनीकडे झुकलेले आहे. लोअर करणे, LOW हा शब्द तुम्हाला माहिती आहे. लो पासून लोअर, लोअर करणे म्हणजे खाली वाकलेले असणे. इथं त्याचा अर्थ काय? माझे डोळे जमिनीवर खिळलेले आहेत, खाली नजर घालून चोरून मी उभा आहे, किंवा माझं डोकं, मान खाली तुकलेली आहे, मी खाली मान घालून खाली नजर रोखून उभी आहे, असं तुम्हाला मला पाहायचं होतं का? व्हॉट डज शी वॉन्ट टू से हिअर? सो शी वॉन्ट्स टू आस्क द व्हाईट मॅन की तुम्हाला मला शर्मिंदा झालेला, माझा अपमान झालेला पाहायचा होता का? तर एखादा माणूस मान खाली घालून, नजर चोरून, जमिनीवर नजर खिळून कधी उभा राहतो? ज्यावेळी त्याचा अपमान झालेला असतो किंवा त्यांनी काहीतरी गैरकृत्य केलेलं असतं. अशा वेळी माणसाची ही शारीरिक अवस्था असते की तो समाजाकडं, समोरच्या व्यक्तीच्या डोळ्यात डोळे घालून पाहू शकत नाही, ताठ मानेने तो उभा राहू शकत नाही. तर थोडक्यात तुम्हाला आम्हाला दबलेलं, पिचलेलं, गयावया करणारे, नेहमी तुमच्या पुढं दबून राहणारे असे लोक म्हणूनच तुम्हाला पाहायचं होतं की काय, असं कवयित्री या स्टॅन्झामधून किंवा या लाईनमधून आपल्याला सुचवते. सो शी आस्क्स द व्हाईट मॅन, डिड यू वॉन्ट टू सी मी ब्रोकन.
आम्ही अपयशी झालेलो आहोत, आम्ही निराश झालेलो आहोत, आम्ही कुठेही आयुष्यामध्ये यशस्वी होत नाही, असं तुम्हाला पाहायचं होतं का आम्हाला? देन शी सेज, आम्ही तुमच्या पुढं काय मान झुकून, मान तुकून, नजर खाली घालून, एखाद्या गोष्टीचा काहीतरी आमच्या मनामध्ये अपराधी भावनेने तुमच्या पुढे उभं राहायचं होतं का? शोल्डर्स फॉलिंग डाऊन लाईक टीयर ड्रॉप्स. टीयर अश्रू, ड्रॉप्स म्हणजे थेंब. जसं ना शोल्डर्स खांदे खाली पाडून डोळ्यांमध्ये अश्रू आणून, वीकंड बाय माय सोलफुल क्राईज, आमचा आत्मा रडत आहे किंवा आम्ही अतिशय दुःखी झालेलो आहोत, अशा भूमिकेत तुम्हाला आम्हाला पाहायचं होतं का? थोडक्यात काय म्हणजे ज्यावेळी आम्ही गुलाम होतो, वेन वी वेअर स्लेव्स वी बिहेव्ड लाईक दिस, कारण आम्हाला कोणताच अधिकार नव्हता, हक्क नव्हता, आमचं शोषण होत होतं, आमच्यावर अत्याचार होत होता, आणि त्यावेळी आम्ही अशा पद्धतीने राहत होतो. म्हणजे कसा, आम्ही अपयशी होतो, खाली मान घालून नेहमी तुमच्या पुढं उभे राहत असू, आमच्या डोळ्यात अश्रू असत, तसंच आमचे खांदे नेहमी खाली ओघळलेले असत, आम्ही ताठ मानेने, ताठ छाती काढून अभिमानाने तुमच्या पुढं कधीच उभं राहू शकलो नाही. सो डू यू वॉन्ट टू सी अस लाईक दॅट अगेन? या पद्धतीनेच तुम्हाला आम्हाला पाहायचं आहे का? हा प्रश्न कवयित्री या स्टॅन्झामध्ये विचारते की डिड यू वॉन्ट टू सी मी ब्रोकन, बाउड हेड अँड लोअर्ड आईज, शोल्डर्स म्हणजे खांदे, शोल्डर्स फॉलिंग डाऊन लाईक टीयर ड्रॉप्स, वीकंड बाय माय सोलफुल क्राईज. सोलफुल म्हणजे माझ्या, सोल म्हणजे आत्मा, SOUL, सोलफुल क्राईज म्हणजे ॲज इफ माय माइंड वॉज क्राईंग, ॲज इफ माय सोल वॉज क्राईंग, म्हणजे मी दुःखी मनाने, निराश मनाने तुमच्या पुढं उभं राहून, माझा एक प्रकारे स्वाभिमान घालून तुमच्या पुढं उभं राहणं तुम्हाला अपेक्षित होतं का? सो in this poem you will realize that the poet asks several questions to the white man, and she answers herself and she says that no, that will never happen again. We are confident, we know how to succeed in life, and no matter what comes we will succeed in life. तर साधारण या कवितेचं स्ट्रक्चर असं आहे की एका स्टॅन्झामध्ये कवयित्री शी आस्क्स क्वेश्चन्स to the readers or to the white man in America and says that what did you expect from us? Did you want us to fail in life? आम्हाला आयुष्यात अपयशी झालेलंच तुम्हाला पाहायचं होतं का? पण तसं काही होणार नाही. आणि नेक्स्ट स्टॅन्झामध्ये ती काय म्हणते की काही हो, तुम्ही आम्हाला कितीही बंधनं घाला, कितीही आमच्यावर अत्याचार करा, कितीही आम्हाला यशापासून दूर जाण्यासाठी किंवा आम्हाला यशापासून रोखण्याचा प्रयत्न करा, तुम्ही तुमच्या प्रयत्नात यशस्वी होणार नाही. आम्ही काय करून दाखवू? वी विल स्टील राईज, आम्ही आमच्या जीवनामध्ये यशस्वी तुम्हाला होऊनच दाखवू. तर हा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आपल्याला या कवितेमध्ये पाहायला मिळतो. आजचं लेक्चर आपण इथंच थांबू. द रिमेनिंग स्टॅन्झाज विल बी टॉट in the next lecture. I hope you have understood the lecture and you have understood the first 4 stanzas in the poem. Thank you.